नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो। जसं की आपल्याला माहीत आहे, टी पोलीस भरती आणि 7वी स्कॉलरशिप या परीक्षांच्या तयारीसाठी आपण 20 घटकांवर आधारित एक व्हिडिओची मालिका सुरू केलेली आहे। यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण 9 घटक पाहिलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेकडेवारी। टी आणि पोलीस भरतीचे जर मागील पेपर पाहिले तर लक्षात येतं, यामध्ये आलेले जे प्रश्न आहेत हे 7वी स्कॉलरशिपच्या गाईडमध्ये जसेच्या तसे आहेत। म्हणजेच एकच अभ्यासक्रम या तिन्ही परीक्षांना आहे। आजच्या व्हिडिओमध्ये शेकडेवारीचे आपण 94 प्रश्न पाहणार आहोत। 94 प्रश्न खूप होतील, पण एक लक्षात ठेवा, आपल्याला लॉंग व्हिडिओची थोडी सवय झाली पाहिजे, कारण परीक्षेमध्ये आपल्याला किमान 50 प्रश्न तरी एका वेळी बसल्यावर सोडवावे लागतात। त्यामुळे ती तयारी देखील आपलं होणं गरजेचं आहे। शेकडेवारीच्या पार्ट 1 मध्ये आपण पाहणार आहोत 1 ते 60 प्रश्न आणि पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत 61 ते 94 प्रश्न। आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न पाहणार आहोत पाहूयात त्यांची एक झलक। अगदी साध्या सोप्या प्रश्नांपासून सुरुवात करून कठीणात कठीण प्रश्नापर्यंत आपण गेलेलो आहोत। शेकडेवारीचे सर्व प्रकारचे प्रश्न प्रकार यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे यापूर्वीच्या व्हिडिओज आणि यानंतरच्याही व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, आपल्या प्रतिक्रिया देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया शेकडेवारी पार्ट 1 ला। सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1, 150% म्हणजे किती? अगदी सोप्या प्रश्नांपासून। टक्के म्हणजे काय तर छेद 100 म्हणजे टक्के असतात, हे लक्षात असू द्या। 0 0 गेले, हे राहिले 15/10। छेदात 1 0 आहे म्हणजे दशांश चिन्हानंतर एक अंक येईल 1.5, जो की आहे पर्याय क्रमांक 1, हे त्याचं योग्य उत्तर असेल। पाहू पुढील प्रश्न। पुढे आहे प्रश्न क्रमांक 2, 24 चे 24% किती येतात? 24 चे म्हणजे गुणिले 24% म्हणजे 24/100। इथे होणार आहे अंशांचा गुणाकार, 24 गुणिले 24, 24 चा वर्ग असतो 576/100। छेदात 2 शून्य आहेत म्हणजे दशांश चिन्हानंतर 2 अंक येतील 5.76, हे त्याचं उत्तर असेल, जो की आहे पर्याय क्रमांक 2, हे त्याचं उत्तर राहील। सुरुवातीचे सोपे सोपे प्रश्न झटपट घेऊया। पाहूया पुढील प्रश्न। पुढे आहे प्रश्न क्रमांक 3, टिंबटिंबचे 16% बरोबर 88। आपण म्हणूया x चे 16% म्हणजे 16/100 बरोबर 88। हे 16/100 तिकडे गेल्यानंतर काय होणार आहेत? खाली डोकं वरती पाय म्हणजे 100/16 होणार आहेत। हे सोडवल्यानंतर x ची किंमत येणार आहे, इथे येईल 8 दुने 16, 8 11 88, बे 50 100, 11 5 55, 550, जो की आहे पर्याय क्रमांक 1, हे त्याचं योग्य उत्तर असेल। चला पाहू पुढील प्रश्न। पुढे आहे प्रश्न क्रमांक 4, 772 चे 25% म्हणजे 25/100। 25 एके 25, 25 चौक 100, 4 ने 772 ला भागल्यानंतर येणार आहेत 193, जो की आहे पर्याय क्रमांक 3, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे। पाहूया पुढील प्रश्न। पुढे आहे प्रश्न क्रमांक 5, 320 चे म्हणजे गुणिले 8% म्हणजे 8/100, पुन्हा आहे चे म्हणजे गुणिले आणि 9% म्हणजेच 9/100। आता इथे पहा, हा 0 0 गेला, छेदातले शून्य आपण असेच ठेवूया, यांना भाग न देता, कारण आपले पर्याय जे आहेत ते दशांश अपूर्णांकात आहेत। 100 गुणिले 10 होणार आहेत 1000 आणि अंशांचा जर गुणाकार केला आपण तर 32 गुणिले 8 गुणिले 9 ते येतात 2304। आता छेदामध्ये आहेत 1 2 3 0 म्हणजेच दशांश चिन्हानंतर 3 अंक येतील, म्हणजे त्याचं उत्तर असेल 2.304, जो की आहे पर्याय क्रमांक 2, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे। पाहूया पुढील प्रश्न। पुढे आहे प्रश्न क्रमांक 6, 200 चे 27% किती? 200 चे 27 आणि हे टक्के किती? हे 2 0 2 0 गेले, 27 दुने होतात 54, जो की आहे पर्याय क्रमांक 3, हे त्याचं योग्य उत्तर असेल। सोप्या सोप्या प्रश्नांनी सुरुवात केली आहे, हळूहळू काठिण्य पातळी वाढत जाणार आहे, गाडी हळूहळू आपली चढायला लागणार आहे। चला पाहू पुढील प्रश्न। पुढे आहे प्रश्न क्रमांक 7, 200 हे 0.4 चे किती पट आहेत? 200 हे 0.4 चे किती पट आहेत हे विचारलेलं आहे। पहा, दशांश चिन्हानंतर एक अंक आहे, अंशामध्ये पण दशांश चिन्हानंतर आपण 0 घेऊया, इथे दशांश चिन्ह एक घर उजवीकडे जाईल, अंशातही जाईल, म्हणजे हे होणार आहे 2000/4 आणि 4 25 0 आणि 0, 500 पट आहेत, जो की आहे पर्याय क्रमांक 3,
हे त्याचं योग्य उत्तर असेल. पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8. 500चे 15% किती? 500चे म्हणजे गुणिले 15% म्हणजे 15/100. हे 2020 गेले, 15 5 होतात 75, जो की आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. तुम्हाला वाटत असेल फार सोपे सोपे प्रश्न आहेत, पण हे विचारले गेलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहर पोलीसला 2023ला आलेला प्रश्न आहे. पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9. 900चा 0.1% किती असेल विचारले. 900चा म्हणजे गुणिले आणि 0.1% म्हणजे छेद असणार आहे 100. आता इथे काय करायचंय, हे 2020 गेले, 9 गुणिले 0.1 म्हणजेच 9 1 9 आणि 9 0 0 0.9 हे त्याचं उत्तर असणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर असेल. या 9च्या पुढच्या शून्याला तशी ही किंमत नसते, म्हणजे 0.9 हेच उत्तर आहे. पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10. 1500चे 16% वजा 1200चे 13% बरोबर किती विचारले. हे 1500चे म्हणजे 16% म्हणजे 16/100 वजा 1200चे म्हणजे गुणिले आणि 13% म्हणजेच 13/100. इथले 2020 गेले, इथले 2 0 आणि हे 2 0 गेले. इथे राहिले 15 गुणिले 16 ते येतात 240 वजा 12 गुणिले 13 येतात 156 आणि ही वजाबाकी जर केली तर ही येते 84, जो की आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. हळूहळू मिक्सिंग व्हायला लागलं, एकाच्या 2 क्रिया व्हायला लागल्या. पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 11. 120च्या 8% म्हणजे कितीच्या 6% आहे. 120च्या 8%, 8/100 म्हणजेच कितीच्या 6% आहे. समीकरण मांडलं. आता इथे पहा, हे 100 आणि इकडले 100 कॅन्सल होणार का. इथं भागिले तिकडे जाऊन अंशात जातील आणि मग तिकडे कॅन्सल होतील. म्हणजेच इकडे हे 6 आहेत गुणिले, ते इकडे येऊन भागिले होणार आहेत. 120 गुणिले 8 भागिले 6 बरोबर असणार आहे x. 6 1 6, 6 2 12, 6 0 0, 20 8 होतात 160. म्हणजे 160 ही असणार आहे x ची किंमत, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 12. 1200चे 15% बरोबर किती. हे 1200चे 15% म्हणजे 15/100. हे 2020 गेले, 12 गुणिले 15 केले तर ते येतात 180, जो की आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर राहील. पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 13. 2/5 म्हणजे किती टक्के. तुम्हाला जर हे प्रश्न आधी सोडून पाहिजे असतील तर व्हिडिओमध्ये तो प्रश्न ओपन केला की तुम्ही व्हिडिओ पॉज करा, स्वतः सोडवा आणि नंतर लगेचच उत्तर चेक करा. त्यामुळे तुमची स्वतःची प्रॅक्टिस होणार आहे. आणि मी एक नेहमी गोष्ट विद्यार्थ्यांना सांगत असतो की गणित विषय म्हणजे कसा आहे, हा एखाद्या स्विमिंग कॉम्पिटिशन सारखा आहे, पोहण्याच्या स्पर्धेसारखा. म्हणजे वर्षाच्या शेवटी पोहण्याच्या स्पर्धेमध्ये प्रत्यक्ष विद्यार्थ्याला पाण्यात उडी मारावी लागते. मग वर्षभर जर त्या शिक्षकाने किती पाण्यात पोहून दाखवलं, म्हणजे तो जो प्रशिक्षक आहे त्याने किती वेळ पोहून दाखवलं, म्हणजे तो विद्यार्थी किंवा तो खेळाडू त्यामध्ये एकदम पारंगत होऊन जाईल. फक्त त्या ट्रेनरनं कितीही पोहून दाखवलं तरी देखील तो खेळाडू ट्रेन होऊ शकत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष खेळाडूला पाण्यामध्ये उतरावं लागतं. ही गोष्ट पण तशीच आहे. फक्त पाहून नाही होणार, तर आपल्याला ती प्रत्यक्ष सोडवून पाहावी लागणार आहेत. म्हणून व्हिडिओ पॉज करा, प्रश्न सोडवा आणि नंतर लगेच चेक करा. चला पाहूया आत्ताचा प्रश्न. 2/5 म्हणजे किती टक्के विचारले. तर याला आपण गुणिले 100 करतो शेकडेवारी काढताना. 2/5 म्हणजे 5 पैकी 2 तर 100 पैकी किती. 5 1 5, 5 20 100, 20 दुने होणार आहेत 40, जो की आहे पर्याय क्रमांक 3. 40% हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. जेव्हा कधी टक्के किंवा शेकडा काढायला सांगितलेला असेल, सिम्पली त्याला 100ने गुणायचं आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 14. 1950चे 4% किती. 1950चे 4% किती. 4 1 4, 4 25 100. 25ने 1950ला जर भागलं तर मिळतात आपल्याला 78, जो की आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 15. 450चे 30% किती. 450चे 30%. हा एक 0 0 गेले, 0 0 गेले, 45 त्रिक होतात 135, जो की आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर. प्रश्न सोपे आहेत सुरुवातीला,
पण आलेले आहेत परीक्षांमध्ये. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 16. 10चे 20% 10चे 20% अधिक 60चे 30% 60चे 30% म्हणजे 30/100. हे सोडवताना 1 1 1 1 गेले, इथे हा आणि हा गेले, इथे राहिले बे के बे, 6 त्रिक झाले 18, 2 अधिक 18 होतात 20, जो की आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 17. 100चा 1/4 म्हणजे किती? 100चा 1/4 1/4 म्हणजेच काय, पावभाग असतो आणि 100चा पावभाग जो आहे तो किती येणार आहे? 25 येणार आहे. अमरावती शहर पोलीसला आलेला प्रश्न आहे. काही एवढे सोपे प्रश्न पण येतात की जे आपण अगदी तोंडी सोडू शकतो. या प्रश्नांमध्ये आपला वेळ वाचतो आणि तो वेळ जे प्रश्न जटिल आहेत, कठीण आहेत, त्या ठिकाणी आपल्याला वापरता येतो. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 18. 1चा अर्धा टक्का किती विचारलेला आहे? 1चा अर्धा टक्का 0.5/100. पहा आता छेदात 2 शून्य आहेत म्हणजे दशांश चिन्ह अजून 2 घरं डावीकडे आणावं लागेल. इथे एकच शून्य आहे, इकडे अजून एक शून्य दिला तर 2 घरं येईल म्हणजेच हे होणार आहे 0.005. इथलं दशांश चिन्ह आपण 2 घरं डावीकडे आणलं, गुणिले 1 होता म्हणजे तेच येणार आहे 0.005 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असेल. पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 19. जर पेरू 24 रुपये डझन आहेत तर त्याचा शेकडा भाव किती विचारलेला आहे? म्हणजे 24 रुपयांना 1 डझन म्हणजे एका डझनात असतात 12 पेरू, 12 दुणे 24 म्हणजे 1 पेरू जो आहे तो 2 रुपयांना असणार आहे. आपल्याला शेकडा भाव विचारलाय म्हणजे 100 पेरूंचा भाव काय असेल तर तो 100 गुणिले 2 म्हणजेच रुपये 200 हा त्याचा भाव असणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 20. एक टाकी 10 तासात भरते तर 5 तासात ती टाकी किती टक्के भरेल? तर 10 तासात पूर्ण भरते, वेळ निम्मा झाला, 5 तासामध्ये किती टक्के भरणार आहे? ती 50% भरणार आहे. 50% म्हणजेच काय, अर्धा. आपण म्हणतो ना 50-50 म्हणजेच काय, अर्धा 50% भरणार आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 21. 15चे 10% 15चे 10% अधिक 28चे 50% 28चे 50% अधिक 52चे 60% 52चे 60% आणि इथं आपल्याला हे सगळे कॅल्क्युलेशन्स करायचे आणि ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे 46.7 जो की आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 22. 9/15 म्हणजे शेकडा किती? 9/15 शेकडा काढायचा असेल तर काय करायचं, 100ने गुणायचंय. इथे होणार 5 त्रिक 15, 5 20 100, 3 एके 3, 3 त्रिक 9, 20 त्रिक होणार आहेत 60. 60% किंवा शेकडा 60 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 23. 24/25 या अपूर्णांकाचे शेकड्यात रूपांतर करा. तर अपूर्णांकाचं शेकडेवारीत रूपांतर करताना 2 प्रकारे करू शकता. त्याच्या छेदामध्ये 100 तयार करा म्हणजेच त्याचा सममूल्य अपूर्णांक मिळवा. 25 चौक होतात 100 आणि 24 चौक जे आहे ते होतात 96 म्हणजेच हे झाले 96%. असं सोडवा किंवा 24/25ला तुम्ही डायरेक्ट 100ने गुणलं तरी देखील तुम्हाला उत्तर तेच मिळणार आहे 96%, जे की आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 24. एका संख्येची 33% किंमत जर 0.33 असेल तर ती संख्या कोणती? आता हळूहळू क्रिटिकल प्रश्न यायला सुरू होत आहे. एका संख्येची 33% म्हणजेच 33/100 बरोबर 0.33 आहेत, 0.33 आहेत तर ती संख्या कोणती विचारलेला आहे. म्हणजेच x बरोबर हे 33/100 तिकडे जाऊन होणार आहेत खाली डोकं वर पाय म्हणजे 0.33 गुणिले हे 100/33 होणार आहेत. हे 33 आणि त्याला 100 गुणिले झाल्यानंतर ते होणार आहे 33/33. याने 100ला गुणलं 33 आले आणि छेदात 33 होते ते आहेतच. 33/33 म्हणजेच उत्तर आलेलं आहे 1 जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 25.
6.5 लिटरचे किती टक्के म्हणजे 130 मिलीलिटर विचारलेलं आहे. पहा तिकडे मिलीलिटर आहेत, इकडे लिटर आहेत, म्हणजेच या लिटरचं आपल्याला मिलीलिटरमध्ये रूपांतर करावं लागेल. 1 लिटर म्हणजे 1000 मिली होतात. इथं 6.5 लिटर आहेत म्हणजे याचे 6.500 मिलीलिटर झाले. याचे किती टक्के आपण म्हणूया x%. याचे x% बरोबर 130 आहेत. मग आता इथे काय करणार, x ची व्हॅल्यू काढायची म्हणजे बाकी गबाळ तिकडे पाठवण्यापूर्वी 20 कट झाले, हे 65 तिकडे जाऊन भागिले होतील. x बरोबर 130 भागिले 65, 65 दुने 130 होतात, म्हणजेच त्याचे 2% हे 130 मिलीलिटर असणार आहेत. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 26. 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के? हे पहा 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के, म्हणजे याला आपण 100 ने गुणणार आहोत. 100ला छेद काय नाही म्हणजे 1 असतो, हे जनरली आपण लक्षातच ठेवायचं आहे. इथे हे 20 गेले, 24 एके 24, 24 सक 144, म्हणजे याचं उत्तर जे आहे ते असणार आहे 6%. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 27. 600चे 40% लगेच लिहायला चालू करतो मी. तुम्हाला सोडवायचं असेल पॉज करा आणि सोडवा. वजा 250 बरोबर x वजा 900 चे 77%. 900 चे 77% म्हणजे 77/100. आता इथे हे सोडवताना पहा हे 20 गेले, म्हणजे इथं 6 चौक 24, हे झाले 240 वजा 250 बरोबर x मायनस इथे काय होणार आहे, हे 20 गेले, 77 गुणिले 9 येतात 693. आता हे सोडवताना काय करायचे, ते 693 इकडे आणायचे आहेत, इकडे येऊन ते प्लस होतील. तत्पूर्वी इथे 240 वजा 250 म्हणजे हे निगेटिव्ह 10 येणार आहेत, ते 693 इकडे येऊन अधिक होणार आहेत. 693 इज इक्वल टू इकडे राहणार आहे x. 693तून 10 गेले, राहिले 683 बरोबर x ची किंमत आलेली आहे 683, जो की आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 28. दुकानदाराने 9% सूट दिल्यास 700 रुपयाच्या शर्टची किंमत किती? तर पहा इथे 9% सूट दिलेली आहे, म्हणजे 100चा शर्ट कितीला 91लाच विकला जाणार आहे. तर 700 रुपयाच्या शर्टची किंमत किती? 700 रुपयांचा शर्ट कितीला विकला जाईल? हे मांडणं म्हणजे त्रैराशिक मांडणं म्हणतात याला. आणि असं त्रैराशिक मांडल्यानंतर कोणताही प्रश्न खूप सहज सुटतो. त्रैराशिक मांडल्यानंतर याचा तिरकस गुणाकार करायचा आहे. x गुणिले 100 बरोबर होणार आहेत 91 गुणिले 700. 91 गुणिले 700. आता इथे x ची किंमत काढायची म्हणजे 100ला तिकडे पाठवा. 91 गुणिले 700 भागिले 100, हे 20 गेले, 91 गुणिले 7, 7 एके 7, 7 9 63, 637 ही असणार आहे त्याची किंमत, जो की आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया देखील कमेंटमध्ये सांगा. अजून कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला आवश्यक वाटतात ते देखील आपण कमेंटमध्ये सांगा, कारण तिथून मला कळणार आहे की आपल्याला अजून पुढे कोणत्या घटकांवर काम करण्याची गरज आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 29. 4/5 म्हणजे किती टक्के? सोपा प्रश्न आहे. 4/5 म्हणजे किती टक्के? 4/5 गुणिले 100, 5 एके 5, 5 20, 100, 4 गुणिले 20 होतात 80, जो की आहे पर्याय क्रमांक 2 80%. सातारा चालकला आलेला प्रश्न. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 30. आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचा गुणाकार अधिक x बरोबर 120 चे 20% आहे, तर x बरोबर किती विचारले? काही नाही, रूपांतर करून घ्यायचं आणि सोडवायचं आहे. 5 चौक 20 आणि 1 होतात 21/5 गुणिले 3 त्रिक 9 आणि 1 होतो 10, 10/3 अधिक x बरोबर आहेत हे 120 चे म्हणजे गुणिले आणि 20% म्हणजेच 20/100. इथे होणार आहे 3 एके 3, 3 7 21, 5 एके 5, 5 दुने 10. जेव्हा गुणाकार असतो तेव्हाच त्यांच्यामध्ये अंश आणि छेद यांच्यामध्ये अशी भांडणं होऊ शकतात. कुणी कोणाला भाग देऊ शकतं, बेरजेमध्ये तसं करता येत नाही. तर इथे होणार आहेत 7 दुने 14,
प्लस एक्स इज इक्वल टू, इकडे काय होणार, 0 0 गेले, हे 0 0 गेले, अंश आणि छेद यातले 0 कट केले म्हणजेच 10 10ने भाग दिले आपण ते, इथे राहिले 12 दुने 24, म्हणजेच एक्स बरोबर येणार आहेत 14, तिकडे जाऊन वजा होणार, 24 वजा 14 येणार आहेत 10, एक्सची किंमत आली 10, जो की आहे पर्याय क्रमांक 2 पहा. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 31. 400 ग्रॅम हे 80 किलोच्या किती टक्के आहेत हे विचारलेलं आहे. पहा हे 400 ग्रॅम आहेत आणि 80 किलो म्हटले तर किलोचे देखील आपल्याला ग्रॅम करावे लागतील. 80 किलोचे ग्रॅम होणार आहेत 80,000 ग्रॅम आणि याची शेकडेवारी विचारली म्हणजे याला 100ने आपण गुणणार आहोत. अंशामध्ये 2 आणि 2 4 शून्य आहेत, छेदातही 2 आणि 2 4 शून्य कट झाले, राहिले काय 4/8. 4/8 म्हणजेच 8 0 0 आणि 8 45 0.5%. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 32. 5/8 चे शेकड्यात रूपांतर करा म्हटलेलं आहे. 5/8 शेकड्यात रूपांतर करायला त्याला आपण 100ने गुणणार. 8 एके 8, 8 12.5 100 होतात. 125चा पाढा कायम पाठ पाहिजे आपल्याला, तोच मग 12.5चा पाढा होतो. 12.5 5 होतात 62.5. 62.5% जो की आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 33. एक संख्या 45% वाढवली तेव्हा ती 116 होते, तर ती संख्या कोणती? इथे काहीतरी नवीन शिकणार आहे आपण. आता त्रैराशिक मांडायला शिकायचं. इथं एक संख्या 45% वाढवली म्हणजे आधी होती 100, ती झाली 145. 100 वर मांडायचं, तेव्हा ती 116 होते, तर ती 116 होते, तर आधी ती संख्या किती असेल? 100ची होते 145, तर कितीची झाली असेल 116 हे विचारले. हे त्रैराशिक सोडवताना तिरकस गुणाकार x गुणिले 145 बरोबर होणार 116 गुणिले 100. आता हे सोडवताना 145 तिकडे जाऊन भागिले होतील. x बरोबर 116 गुणिले 100 भागिले 145 आणि हे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर x ची किंमत मिळणार आहे 80. म्हणजे ती संख्या आधी किती होती? 80 होती. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 34. 100चे 28% म्हणजे किती? पहा, टक्केवारी शेकडेवारी म्हणजेच काय, ती 100शी तुलना असते. आता इथं विचारताना 100चे 28% विचारलेत. 100चे 28% म्हणजे 28च असणार आहेत. 100चे 50% म्हणजे 50च. 100चे 95% म्हणजे 95च, कारण 100शीच तुलना करत असतो आपण ती. त्यामुळे ही साधी सोपी गोष्ट सुद्धा लक्षात असू द्या. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 35. राकेशला 10वीच्या परीक्षेत 700 गुणांपैकी 575 गुण मिळाले, म्हणजे त्याला किती टक्के गुण मिळाले हे विचारलेलं आहे. 700 गुणांपैकी मिळाले आहेत 575, तर 100 पैकी किती हे आपल्याला काढायचंय. हे 2 0 2 0 गेले. 575 भागिले 7 केल्यानंतर येतात 82.14. 82.14% जो की आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 36. शेकडा कोणत्या दराने ₹400ची 3 वर्षात ₹460 रक्कम होईल हे आपल्याला विचारलेलं आहे. पाहिजे तर 400ची म्हणजे मुद्दल जी आहे ती आहे आपली ₹400. कालावधी जो आहे तो कालावधी 3 वर्ष आहे. 460 ही जी आहे ही आहे रास. 400चे ₹460 होतात, म्हणजे व्याज जे आहे मिळणारं ते व्याज किती? ₹60 व्याज आहे. आणि आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या दराने, दर विचारलेला आहे, म्हणजेच रेट विचारलाय तो काय असेल ते. चला आता यासाठी आपल्याला सूत्र माहिती आहे की सरळ व्याज बरोबर असते मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी भागिले 100. व्याज आपल्याला सांगितले ते आहे 60 बरोबर, मुद्दल माहिती आहे आपल्याला 400, दर माहीत नाही तो काढायचा आहे, आणि कालावधी आहे 3 वर्ष भागिले 100. हे 2 0 2 0 गेले. इथं काय झाले, आता 4 गुणिले 3 12 होणार आहेत, आणि हे 12 इकडे गुणिले आहेत ते इकडे जाऊन भागिले होणार आहेत. म्हणजे 60 भागिले 12 बरोबर काय असणार आहे? दर असणार आहे. 60 भागिले 12 12 पंचे 60, म्हणजेच 10 6 10 5चा दर असणार आहे तो.
पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 37. 28% गुणोत्तर स्वरूपात रूपांतरित करा. 28% म्हणजेच 28/100 याला गुणोत्तराच्या रूपात न्यायचं आहे आपल्याला, तर समान संख्येने भाग द्यावा लागेल. 4 ने भाग जाईल, 4 7 28 आणि 4 25 100. याला मात्र कशाने भाग जाणार नाही, म्हणजे हे झाले 7 25. 7 25 जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 38. 5/8 म्हणजे किती टक्के? हे अपूर्णांकांचं जेव्हा कधी टक्केवारीत रूपांतर करायचंय त्याला 100 ने डायरेक्ट गुणून टाका. 8 एके 8, 8 12.5 100. 12.5 गुणिले 5 येतात 62. 62.5% जो की आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 39. 600चे 18.5% किती येतात? 600चे 18.5 18.5% किती येतात हे आपल्याला विचारलेलं आहे. तर हे 2 0 2 0 गेले, राहिले 6 गुणिले 18.5 की जे येणार आहेत 111.0 म्हणजेच 111 जो की आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 40. ए या व्यक्तीचे उत्पन्न बी या व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा 50% कमी आहे. ए या व्यक्तीचं उत्पन्न बी या व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा 50% कमी आहे. म्हणजेच बीचं जर 100 असेल तर एचं किती? 50च आहे. पुढे काय विचारले तर बीचे उत्पन्न अच्या उत्पन्नाच्या किती टक्के जास्त आहे हे विचारले. या बीचं उत्पन्न या एच्या उत्पन्नाच्या किती टक्के जास्त आहे? एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्याला चा लागला तो छेदामध्ये घ्यायचा. एच्या उत्पन्नाच्या, आता अचं उत्पन्न जे आहे ते 50 आहे. ह्या 50 पैकी कितीने जास्त आहे हे बी? तर 50ने जास्त आहे. 50 पेक्षा 50ने जास्त आहे. तर 100 पैकी किती हे आपल्याला विचारलेलं आहे. हे 50 50 गेले, 50 एके 50 म्हणजेच 100% जास्त आहे. कुणाचं? बीचं उत्पन्न ए पेक्षा 100% जास्त आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. या टाईपचे प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये विचारले जातात. स्कॉलरशिपला तर हमखास येतात, पोलीस भरतीतही आलेले आहेत आणि TETला देखील येणार आहेत. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 41. एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 8% दराने वाढते. 2010 साली त्या शहराची लोकसंख्या 2,50,000 असल्यास 2012 मध्ये त्या शहराची लोकसंख्या किती होईल? साधा सोपा प्रश्न आहे. जर सूत्रांमध्ये जर सोडवायला गेला तर फार किचकट होतो, पण ट्रिकनं सोडवला तर तो सोपा आहे. पहा, सुरुवातीला लोकसंख्या आहे 2,50,000. पुढे काय होतंय? दरवर्षी ती 8% दराने वाढते. आता पहा, आधीची लोकसंख्या माहिती आहे, नंतरची काढायची म्हणजे सरळ प्रवास आहे. सरळ प्रवासात 100 छेदात घ्यायची. 8% वाढते म्हणजे 100ची 108 होते. आता हे कोणतं वर्ष? हे 2010 होतं. हे 2011 मध्ये एवढी होणार आहे आणि परत 2012 मध्ये परत काय होणार आहे? 100ची पुन्हा 108 होणार आहे. म्हणजेच इथं आपल्याला हे एका स्टेपमध्ये सोडवता येणार आहे. आता यामध्ये जर कॅल्क्युलेशन्स केले तर हे 2 0 2 0, हे 2 0 आणि हे 2 0 कट झाले. 25 गुणिले 108 गुणिले 108 केले तर त्याचं उत्तर येतं 2,91,600, जो की आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 42. जर एका संख्येचे 50% त्याच संख्येच्या 20%पेक्षा 300 ने अधिक आहे तर ती संख्या कोणती? पहा, हे वाक्य वाचता वाचता समीकरण जर मांडता आलं तर तो प्रश्न अगदी सहज सुटतो. समीकरण मांडणं ही कला आहे. समीकरण मांडायला जमली की कितीही किचकट प्रश्न आला तरी तो सोडवता येतो. एका संख्येचे 50%, एका संख्येचे 50%, एक्सचे 50% त्याच संख्येच्या 20%पेक्षा, त्याच संख्येचे 20% म्हणजे x गुणिले 20 छेद हे 100. 300 ने अधिक आहेत, हे 300 ने जास्त आहे त्याच्यापेक्षा, म्हणजे याच्यातून हे जर वजा केले तर आपल्याला मिळणार आहे 300. आता हे पहा, हे काय आहेत? 50x छेद 100 आहेत आणि हे 20x छेद 100 आहेत.
50x मधून 20x गेले, राहिले 30x छेद 100 बरोबर आहेत हे 300. आता हे 30/100 जे तिकडे जाऊन खाली डोकं वरती पाय, x बरोबर 300 गुणिले हे 100 अंशात जाणार, 30 छेदात येणार, 100/30. आता इथे पहा 30 एके 30 आणि 30 दाय होतात 300. 100 गुणिले 10 केल्यानंतर ते आलेले आहेत 1000, जो की आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर असेल, ती संख्या 1000 असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 43. एक दुकानदार एका दूरदर्शन संचावर 11% सूट देतो. त्यामुळे गिरायकास तो संच 22,250 रुपयास मिळतो. तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत काढा हे विचारलेलं आहे. हे जर तुम्ही समीकरण मांडून सोडवायला गेलात तर हे मात्र किचकट होणार आहे. या पद्धतीची उदाहरणं म्हणजे शेकडेवारी, नफा तोटा, सूट, कमिशन, रिबेट यातली जी उदाहरणं आहेत ही त्रैराशिक मांडून सोडवायची आहेत, झटपट सुटून जातात. पहा 11% सूट देतो याचा अर्थ 100 रुपयाला जर असेल तर यातून 11 वजा करून म्हणजे 89 रुपयालाच तो दुकानदार विकतो. इथं त्याने काय केलं, तो गिरायकाला संच 22,250ला विकलाय, 22,250ला विकला तर त्याची मूळ किंमत म्हणजेच त्याची छापील किंमत काय असेल हे विचारलेलं आहे. आता हे त्रैराशिक मांडताना दरवेळी गुणाकार करताना x गुणिले 89 बरोबर 100 गुणिले 22,250 होणार. हे 89 x ला गुणिले असतात ते यांच्या गुणाकाराला भागिले जात असतात. म्हणजेच x ची व्हॅल्यू जी आहे ती काय येणार आहे, 100 गुणिले 22,250, 100 गुणिले 22,250 भागिले x ला जो गुणिले होता तो त्यांना भागिले जाणार आहे 89. आणि हे जर सोडवलं तर याचं उत्तर येतं 25,000. म्हणजेच त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत असणार आहे 25,000. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 44. दुकानदार एक वस्तू काही किमतीला विकायचे मनाशी ठरवतो आणि वस्तूची किंमत त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा 30% वाढवून छापतो. वस्तू विकताना ग्राहकास 20% सूट देतो. तर दुकानदाराला त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा किती टक्के अधिक किंमत मिळते ते काढा. आपण जर इथे डायरेक्ट 30% वाढवली आणि 20% सूट दिली म्हणजे 30 वजा 20 10 आणि लगेच पर्याय दिसतो 10. पण हे तसं नाही. हे कसं आहे पहा. सुरुवातीची किंमत 100 आहे अशी मानूया. त्याने मनात ठरवलेली किंमत जी आहे ती 100 आहे. पण त्याने काय केलं, याच्यावर 30% वाढवून किंमत लावली म्हणजेच ती 130 लावली. आता रक्कम झाली 130 म्हणजे त्या वस्तूची किंमत झाली, छापील किंमत 130 झाली. या छापील किमतीवर तो 20% सूट देतो. 20% म्हणजेच काय, 130 वर 20% तो सूट देतो. मग काढूया 130 चे 20% किती होतात, 130 गुणिले 20/100. हा एक 0 0 गेला, 0 0 13 दुने झाले 26. म्हणजे तो 26 रुपये सूट देतो. म्हणजेच 130 छापील किंमत असणारी वस्तू तो 26 ने कमी म्हणजे 104 रुपयांना विकतो. पहा, त्याने ठरवलेली किंमत होती 100 आणि त्याला मिळत आहेत किती, 104 रुपये. म्हणजेच काय, 4% त्याला जास्त मिळत आहेत, जो की आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 45. 35 चे किती टक्के म्हणजे 10.5 असं म्हटलंय. वाक्य वाचतानाच समीकरण करायचं. 35 चे किती टक्के म्हणजे 10.5. आता इथे काय करणार, 100 तिकडे गुणिले 35 तिकडे जाऊन भागिले होणार आहेत. x बरोबर 10.5 गुणिले 100. हे भागिले 100 तिकडे गुणिले झाले. 35 इथे गुणिले होते तिकडे जाऊन भागिले होणार आहेत ते 35. आता इथे 10.5 ला जर 100 ने गुणलं तर काय होणार आहे, पॉईंट इथे आहे, 1 2 घरे जाईल म्हणजेच तो 1050 होईल छेद 35. 35 त्रिक 105, 35 0 0 म्हणजे उत्तर आलं 30. 30% हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 46. एका वस्तूची किंमत 4000 असून त्यावर अनुक्रमे 20% व 30% सूट दिली असता ती वस्तू किती रुपयांना मिळेल हे विचारले. सोपं आहे. हे 4000 त्याची किंमत, त्याच्यावर 20% सूट दिली जाते. आता सरळ जायचंय म्हणजे 100 छेदात 20% सूट म्हणजे 100 ची वस्तू 80 लाच विकली.
गुणिले पुढे परत 30% सूट दिली, म्हणजेच काय 100ची वस्तू 70लाच विकली. आता हे सोडवायचं आहे आणि आपल्याला उत्तर काढायचं आहे. हे 2 झिरो गेले, हे 2 झिरो आणि हा एक 2 झिरो गेले. 8 झाले 56, 56 चोक, 56 दुने 112, दुने 224 आणि हा एक 0 म्हणजे 2240 ही त्या वस्तूची असणार आहे शेवटची विक्री किंमत. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 47. एका वस्तूची किंमत 20% कमी केली. तिच्या मूळ खरेदी किमतीवर आणण्यासाठी त्या वस्तूची किंमत किती टक्के वाढवावी लागेल असं विचारले. तुम्ही म्हणाल 20% कमी केली तर वाढवावी पण 20% लागेल. नाही, 20% कमी करत असताना ती 100 वरून कमी केली आहे, पण रिव्हर्स येताना मात्र त्याला बेस 100 नसणार आहे. 20% कमी केली म्हणजे 100ची किंमत केली 80. आता ह्या 80चे परत करायचे 100, तर कितीने वाढ करावी लागेल? तर 20ने वाढ करावी लागेल. हे बरोबर आहे, पण आपल्याला विचारलेली आहे किती टक्के वाढवावी लागेल, शेकडा वाढ काढायची. म्हणजे 80वर 20 वाढवायचे तर 100वर किती वाढवावे लागतील याचा शेकडा काढायचा आहे आपल्याला. त्यानंतर हा 0 गेले, बेक बे बेचोक 8 होतील. 100 भागिले 4 म्हणजेच किती येणार आहे ते 25%. 25%नी वाढ करावी लागेल, तेव्हा त्या 80चे 100 होणार आहेत. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 48. 80 गुणांच्या परीक्षेमध्ये 80% गुण मिळाले तर परीक्षेत किती गुण मिळाले? पहा, म्हणजेच काय 80 गुणांमध्ये 80% मिळाले म्हणजेच 80चे 80% काढायचे आहेत. 0 0 0 0 गेले, 8 झाले 64 म्हणजे किती मार्क मिळालेले आहेत? 64 मार्क्स मिळालेले आहेत. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 49. एका दलालाने 40,000 रुपयांची विक्री केली आणि प्रिन्सिपलला म्हणजेच मालकाला 32,000 रुपये दिले तर त्याला शेकडा किती दलाली मिळाली? पहा, वस्तूची किंमत जी होती ती होती 40,000ची विक्री केली आहे. या 40,000वर किती दलाली मिळवली त्याने? 40 वजा 32 म्हणजे 8,000 रुपये दलाली मिळवली. 40,000वर 8,000 मिळवले तर शेकडा किती हे आपल्याला विचारलेलं आहे. हे सोडवताना हे वरचे 3 झिरो, हे 3 झिरो गेले, त्यानंतर हा एक 0 आणि हा एक 0 गेला. 4 एके 4, 4 दुने 8, छेदात 1 1 राहिला. 2 गुणिले 10 बेंदाय 20 म्हणजे 20% दलाली त्या दलालाने घेतलेली आहे, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 50. एका संख्येचा 1/3 10 आहे तर त्या संख्येचे 50% किती विचारलेले आहेत? 1/3 10 आहे म्हणजेच काय, एका पूर्णचे जर 3 भाग केले तर त्यातला एक भाग जो आहे 1/3 तो 10 आहे. तर ती पूर्ण संख्या काय असणार आहे? 10 20 30 असणार आहे ती पूर्ण संख्या. संख्या आली 30, त्या संख्येचे 50% विचारलेत. 50% म्हणजेच काय असतात? याच्या निम्मे असतात. 30 भागिले 2 किती येणार आहेत? ते 15 येणार आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 51. जर a वजा b चा 40% बरोबर a अधिक b चा 20% आहे तर b हा a च्या किती टक्के आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. चला सोडूया. काय दिले? a वजा b चा म्हणजे गुणिले 40% म्हणजे 40/100 बरोबर a अधिक b चा म्हणजे गुणिले आणि 20% म्हणजे 20/100. पहा, इकडे हे छेदात 100 आणि हे 100 कट होणार आहेत का? हे गुणाकारात आहेत. इथे हे भागिले आहेत, वर जाऊन अंशात जातील आणि 100ला 100 कट होतील. इथे करून घेऊया हा गुणाकार. या 40नं a वजा b ला गुणूया म्हणजेच हे होणार आहे 40a वजा 40b बरोबर या 20ने याला गुणूया, हे होतील 20a अधिक 20b होणार आहेत. आता याला सोपं रूप देत असताना हे 20a इकडे येऊन वजा होतील आणि 40b तिकडे जाऊन अधिक होतील. 40a वजा 20a हे होणार आहेत 20a बरोबर हे 20b आणि हे तिकडे जाऊन प्लस होणार आहेत 40b म्हणजे 20 आणि 40 झाले ते 60b. आता आपल्याला विचारलेलं काय आहे? b हा a च्या किती टक्के आहे? a च्या, ज्याला च्या आहे तो छेदात आला पाहिजे. या a ला आपल्याला छेदात पाठवायचा आहे. मग a जर छेदात गेला तर इथे राहणार आहेत 20, इकडले हे 60 इकडे येऊन छेदात येतील
आणि हे इकडे होणार आहेत B/A. हा A गुणिले होता तिकडे जाऊन भागिले झाला, हे 60 गुणिले होते इकडे येऊन भागिले झाले. आता हे 20/60 म्हणजे 0 0 गेले आणि 2/6 म्हणजे झाले हे 1/3. आता आपल्याला विचारलेलं आहे B हा Aच्या किती टक्के, 1 हा 3च्या किती टक्के. म्हणजेच टक्केवारी काढायला 1/3ला आपण 100ने गुणणार आहोत. म्हणजेच हे होणार आहेत 100/3 आणि 100/3चं उत्तर नेहमी असतं 33.3333 सो ऑन पुढे येत जातं ते, जे की आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 52. तेलाच्या 10 लिटरच्या डब्याची किंमत 1000 रुपये आहे. त्यावर 25% तेल फुकट मिळाल्यास तेलाची प्रति लिटर किंमत किती हे आपल्याला विचारले. पहा, 10 लिटरवर 25% फ्रीमध्ये मिळतं. म्हणजेच हे 10 अधिक 10च्या 25% म्हणजे होणार आहेत 2.5 पाव भाग त्याचा. म्हणजे टोटल तेल किती मिळणार आहे, 12.5 लिटर मिळणार आहे. आणि या 12.5 लिटरची प्राइस जी आहे, किंमत जी आहे ती मात्र तेवढीच असणार आहे. किती, 1000 रुपये ही त्याची असणार आहे किंमत, रुपये 1000. आपल्याला विचारले प्रति लिटर दर काय, तर या 1000ला आपण भागणार आहोत 12.5ने. आता इथला दशांश चिन्ह काढून टाकायचं, म्हणजे इथं सुद्धा 100.0 म्हणजेच हे एकावर 4 शून्य होतील अंशामध्ये, भागिले हे होणार आहेत 125. 125 8 1000 होतात आणि 125 0 0 म्हणजेच तेलाचा भाव आला 80 रुपये प्रति लिटर, जे की आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 53. साखरेची किंमत 30% वाढली म्हणून एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी साखर किती कमी करावी. साखरेचा वापर किती कमी करावा, भाव वाढलेले आहेत म्हणून. पण आता लेव्हल वाढलेले प्रश्न आपल्या समोर यायला लागलेत आणि याचा जो पार्ट 2 आहे, या पार्ट 2 मध्ये तर सगळे असे प्रो लेवलचे प्रश्न असणार आहेत, त्यामुळे तो देखील पूर्ण पाहायचा आहे आपल्याला. आता इथे पहा, साखरेची किंमत 30% वाढली. म्हणजे समजा आधी साखरेची किंमत होती 100, आता ती झालेली आहे 130 झालेली आहे. म्हणून एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी साखर किती कमी करावी. म्हणजे साखर 30ने परत आपल्याला कमी करावी लागणार आहे. 30 रुपयांची साखर कमी वापरावी लागणार आहे. म्हणजेच 130 वर 30 कमी वापरावे लागणार आहेत आपल्याला. आपल्याला शेकडा काढायचा आहे याचा, म्हणजेच 130 वर 30 कमी तर 100ला किती, याला गुणिले 100/1 होणार आहे. हा एक 0 आणि हा एक 0 गेला, हे झाले 300/13. 300/13 म्हणजेच हे आले 13 दुणे 26, राहिले 4, 13 39, 23.113 हे त्याचं उत्तर असणार आहे. की जे पर्यायांमध्ये नाही तर 23% आहे, पण 23.113 आहे, म्हणजे यापैकी नाही हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 54. 2/5 म्हणजे किती टक्के. मध्येच एक हलका फुलका प्रश्न येऊन गेला. 2/5 गुणिले 100, 5 एके 5, 5 20 100 आणि 20 दुणे येतात 40%. 40% म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असेल. लातूर चालकला आलेला प्रश्न होता. पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 55. एका शर्टची छापील किंमत 850 रुपये आहे. तो शर्ट छापील किमतीवर प्रथम 20%, नंतर 15% अशा क्रमाने सूट देऊन विकला तर शर्टची विक्रीची किंमत किती हे विचारलेलं आहे. छापील किंमत आहे 850 आणि विक्री किंमत काढायची. पुढे जाऊन सरळ प्रवास आहे. पहिल्यांदा 20% सूट दिली म्हणजेच काय, 100चा शर्ट 80ला 20% सूट. नंतर परत काय केली, 15% सूट दिली म्हणजे 100चा दिला जाणार आहे आता 85ला. मग आता याची किंमत काढायची आहे आपल्याला. हे सोडवताना काय करणार, तर हा एक 0 आणि हा एक 0 गेला, हा एक 0, हा एक 0 गेला. आता पुढे 85 गुणिले 8 गुणिले 85 भागिले 100 करायचं आहे आणि हे सगळं केल्यावर आपल्याला उत्तर मिळेल 578, जो की आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 56. 10वीच्या वर्गातील 120 मुलांपैकी 65% मुले पास झाली तर नापास झालेल्या मुलांची संख्या काढा. टोटल विद्यार्थी आहेत 120, त्यापैकी 65% पास झाली. 65% जर पास असतील तर नापास किती असणार आहेत, 65 आणि 5 70 म्हणजे 35% जे आहेत
हे नापास असणार आहेत. आपल्याला काढायची आहे नापास मुलांची संख्या, म्हणजेच 120च्या 35% आपल्याला काढावे लागतील. 120 गुणिले 35 चे 100, 0 0 गेले. इथे पुन्हा 5 7 35, 5 2 10, 2 1 2, 2 12, 6 गुणिले 7 येणार आहेत 42. म्हणजेच नापास झालेली जी मुलं आहेत त्यांची संख्या असणार आहे 42. पर्याय क्रमांक 3. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 57. एका बँकेत श्यामने 50,000 रुपये दसादसे 12% दराने 6 मार्च 2010 ते 18 मे 2010 पर्यंत ठेवले, तर त्या कालावधीनंतर श्याम यांना एकूण किती रुपये प्राप्त होतील हे विचारलेलं आहे. या ठिकाणी मुद्दल जी आहे ती मुद्दल दिलेली आहे 50,000. त्यानंतर दर जो आहे तो दर आहे 12% आणि कालावधी जो आहे तो कालावधी मात्र इथं काय दिलाय 6 मार्च 2010 ते 18 मे 2010. हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. 6 मार्च म्हणजेच मार्च महिन्यामध्ये दिवस असतात 31. 31 वजा 6 म्हणजे किती? मार्च महिन्याचे दिवस आले 25. मार्च मधले दिवस आले 25. तुम्ही मला 6 ला का नाही पकडला? 25 अधिक 1 26 यायला पाहिजे. तर बँकेमध्ये जनरली पहिल्या दिवसाचं व्याज पकडलं जात नाही, दुसऱ्या दिवशीपासूनचं व्याज कॅल्क्युलेट केलं जातं. त्यानंतर एप्रिल महिन्याचे दिवस असतात 30. हा आहे एप्रिल, याचे दिवस आले 30 आणि मे महिन्यामध्ये कधीपर्यंत ठेवलेले आहेत? 18 मे पर्यंत. म्हणजे हे 18 झाले मे महिन्याचे दिवस. यांची जर बेरीज केली तर हे झाले 8 5 13, 3 2 5 1 6 1 7, 73 दिवस ठेवलेले आहेत. कालावधी आला 73 दिवस, पण आपला कालावधी हा वर्षामध्ये कॅल्क्युलेट केला जातो. 73ला भागिले काय होणार आहे? 365. का? तर एका वर्षामध्ये 365 दिवस असतात. 365ने भागल्यावर हा कालावधी झाला वर्षांमध्ये. आता आपल्याला सरळ व्याज काढण्याचं सूत्र माहीत आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल म्हणजेच हे 50,000 गुणिले दर हा 12 गुणिले कालावधी तो आहे 73/365 भागिले 100 असतात. आता इथे 100 मधले हे 2 0 आणि हे 2 0 गेले. या ठिकाणी आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे आहेत. इथे देऊया भाग 5 ने. 5 1 5 5 0 0 5 0 0 हे आले 100. इथे 5 7 35 आणि 5 3 15. इथे हे 73 73 कॅन्सल झाले. राहिले काय? 12 गुणिले 100 म्हणजे व्याज आलं 1200 रुपये आलं व्याज. आपल्याला विचारले काय? त्या कालावधीनंतर श्याम यांना एकूण किती रुपये प्राप्त होतील? 1200 रुपये मिळणार आहे व्याज. मुद्दल ठेवलेली आहे 50,000. हे 50,000 अधिक हे 1200 म्हणजेच 51,200 रुपये मिळणार आहेत. जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 58. 2 विषयाच्या एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले, 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले, तर दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाल्यास दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले हे विचारलेलं आहे. या टाईपचे शेकडेवारीमध्ये गॅरंटेड TETला, पोलीस भरतीला, 7वी स्कॉलरशिपला प्रश्न विचारले जातातच. तर इथे समजून घ्या. हा आहे गणित, आपण समजूया. इकडे आहे हा आहे इंग्लिश. तर गणितामध्ये 30% विद्यार्थी फेल आहेत. त्यानंतर 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास आहेत आणि दोन्ही विषयामध्ये नापास झालेले जे आहेत ते 10% आहेत. तर इथे एकूण नापास विद्यार्थी किती आहेत त्यांची टक्केवारी काढायची असेल तर काय करावे लागेल? 30 अधिक 20 हे 30 अधिक 20 करणार. यातून झाले दोघांचीही नापास होण्याची संख्या जी आहे त्याची टोटल. पण या 30 आणि 20 मध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की हे जे 10 आहेत दोन्हीमध्ये नापास असणारे, हे 10 या 30 मध्ये पण पकडलेले आहेत आणि हे 10 या 20 मध्ये पण पकडलेले आहेत. तर ते 2 वेळा मोजले गेले, म्हणून यातून एकदा 10 वजा करावे लागतील. हे असणार आहे टोटल नापास असणारे. मग 30 अधिक 20 वजा 10, 30 आणि 20 50 मधून 10 गेले, राहिले 40%. हे नापास झालेले किती आहेत? 40% आहेत. म्हणजेच पास झालेले किती असणार आहेत? 100 वजा 40 म्हणजेच 60% विद्यार्थी जे आहेत ते पास झालेले असणार आहेत. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा, यांची बेरीज आणि दोघांमध्ये जे आहेत ते एकदा वजा करायचेत. का? तर ते या 30 मध्ये पण मोजले गेलेत आणि या 20 मध्ये पण मोजले गेलेत.
चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 59. चौरसाची बाजू 10% वाढविल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल हे विचारलेलं आहे. हा देखील फेवरेट प्रश्न आहे शेकडेवारीवर विचारला जाणारा. तर यासाठी टक्क्यांमध्ये आले म्हणजे आपण 100ने सुरुवात करूया. असं समजा की चौरसाची बाजू आधी होती 100. जर बाजू 100 असेल तर त्याचं क्षेत्रफळ किती असणार आहे? 100चा वर्ग हे एकावर 4 शून्य म्हणजे 10,000 चौरस सेंटीमीटर चौरस मीटर जे असेल ते असेल क्षेत्रफळ. आता काय केलं? चौरसाची बाजू 10%ने वाढवली. 10% म्हणजे 100ची झाली 110. तर चौरसाचं क्षेत्रफळ काय होईल? 110चा वर्ग म्हणजेच 11चा वर्ग होतो 121 आणि ह्या एकाचे 2 शून्य होणार आहेत. म्हणजे 12,100 हे असणार आहे नवीन क्षेत्रफळ. आता क्षेत्रफळामध्ये वाढ किती झाली? 12,100 वजा 10,000 आणि ही वजाबाकी येणार आहे 2,100. 2,100ची वाढ झाली. आता आपल्याला विचारलेलं आहे किती टक्क्यांनी वाढेल. किती टक्क्यांनी म्हणजे हे 2,100 कितीवर वाढले? 10,000वर 2,100ची वाढ झालेली आहे. 10,000वर 2,100ची वाढ तर 100वर किती टक्क्यात काढायचं आपल्याला. म्हणून या ठिकाणी पहा वरचे 2 आणि हे 2 4 शून्य 2 आणि 2 4 शून्य गेले. राहिले काय? 21 म्हणजे 21% वाढ झालेली आहे, जो की आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 60. शेकडेवारीच्या पार्ट 1 मधला शेवटचा प्रश्न. एका चौरसाची बाजू 40% वाढविल्यास क्षेत्रफळ कितीने वाढेल? आता जो प्रश्न पाहिला सेम त्यासारखा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये याचं उत्तर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगणार आहे. तर आता या पार्ट 1च्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आपण प्रश्न क्रमांक 1 ते 60. पार्ट 2ची व्हिडिओ जी आहे शेकडेवारीची ही प्रो मधले प्रश्न असणार आहेत, ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 61 ते 94 एवढे प्रश्न आपण त्यामध्ये पाहणार आहोत. शेकडेवारीचा पूर्ण भुगा करून टाकणार. शेकडेवारीचा एकही प्रश्न प्रकार सुटणार नाहीये आणि परीक्षेत कसाही प्रश्न आला तर तो आपल्याला सोडवता येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया लगेचच शेकडेवारीच्या पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये.